नमस्कार स्वामी भक्तांनो. आजचा हा विषय प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करणारा आहे. अनेक वेळा जीवनात अचानक अडचणी वाढू लागतात, कामे अडकतात, मन अस्वस्थ राहते, घरात किरकोळ कारणांवरून वाद होतात, केलेल्या मेहनतीचे फळ मिळत नाही आणि मग मनात एकच प्रश्न निर्माण होतो, हे सगळं का घडत आहे? कोणीतरी माझं वाईट करत नाही ना? हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. पण प्रत्येक अडचणीमागे कोणीतरी वाईटच करत असते असे गृहीत धरणे योग्य नाही. स्वामी समर्थांची शिकवण आपल्याला भीती नव्हे तर धैर्य, विवेक आणि ईश्वरावर विश्वास शिकवते. स्वामी समर्थ नेहमी सांगतात की ज्याचे मन देवाच्या नामात स्थिर आहे, ज्याच्या जीवनात सत्य, प्रामाणिकपणा आणि चांगले कर्म आहे, त्याला कोणतीही नकारात्मक शक्ती सहज पराभूत करू शकत नाही. त्यामुळे सर्वात आधी मनातून भीती काढून टाका. कधी कधी आपल्याला आयुष्यातील संकटे ही आपल्या कर्माची परीक्षा असते. कधी ती आपल्याला अधिक मजबूत बनवण्यासाठी येतात आणि कधी ती आपल्याला देवाजवळ आणण्यासाठी येतात. म्हणून संकट आले की प्रथम श्रद्धा सोडू नका. लक्षात ठेवा, भीती वाढली की मन कमकुवत होते, पण श्रद्धा वाढली की मनाला शक्ती मिळते. स्वामी समर्थांचे नाव घेतल्याने मन शांत होते, विचार स्पष्ट होतात आणि योग्य निर्णय घेण्याची ताकद मिळते. जर तुम्हाला सतत अस्वस्थ वाटत असेल तर दररोज सकाळी आणि संध्याकाळी शांत मनाने श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. काही वेळ प्रार्थना करा. आपल्या वागण्यात प्रेम, संयम आणि प्रामाणिकपणा ठेवा. हेच खरे आध्यात्मिक संरक्षण आहे. कधीही कोणाबद्दल द्वेष बाळगू नका. दुसऱ्याचे वाईट होवो अशी इच्छा करू नका, कारण जसे कर्म आपण करतो तसेच फळ आपल्याकडे परत येते. स्वामी समर्थाच्या मार्गात सूड नाही तर क्षमा, संयम आणि सत्य आहे. अनेकांना असे वाटते की त्यांच्या प्रगतीमुळे काही लोक मत्सर करतात. हे कधी कधी खरेही असू शकते, परंतु मत्सर करण्यापेक्षा स्वतःची श्रद्धा आणि आत्मविश्वास अधिक मोठा असतो. जेव्हा आपण योग्य मार्गावर चालतो तेव्हा ईश्वराची कृपा आपल्या बरोबर असते. आजपासून एक संकल्प करा. भीती नाही, श्रद्धा ठेवायची. अफवांवर विश्वास ठेवायचा नाही. स्वतःचे मन मजबूत करायचे. स्वामी समर्थांच्या चरणी सर्व चिंता अर्पण करायच्या आणि प्रामाणिकपणे आपले कर्तव्य करत राहायचे. मनात श्रद्धा असेल, ओठांवर श्री स्वामी समर्थांना हे नाम असेल आणि जीवनात सत्कर्म असेल तर कोणतीही भीती तुमच्यावर विजय मिळवू शकत नाही. तुम्हाला सतत वाटते कोणीतरी तुमचं वाईट करतंय असं वाटत असेल तर स्वामी समर्थ काय शिकवतात? आतापर्यंत आपण पाहिले की आयुष्यात संकटे आली म्हणून प्रत्येक वेळी कोणीतरी आपले वाईट करत आहे असा निष्कर्ष काढणे योग्य नाही. आज आपण याच विषयावर अधिक सखोल विचार करू. जेव्हा एकामागून एक अडचणी येतात, मनात असंख्य प्रश्न निर्माण होतात. माझ्याच बाबतीत असे का घडते? मी कोणाचे वाईट केले नाही ना, तरी माझ्यावर संकटे का येतात? माझ्या प्रगतीला कोणाची नजर लागली आहे का? असे प्रश्न मनाला सतावतात. पण स्वामी समर्थांची शिकवण स्पष्ट आहे. भीतीवर नव्हे, श्रद्धेवर विश्वास ठेवा. अनेक वेळा आपल्या मनातील भीतीची आपल्याला चुकीच्या निष्कर्षापर्यंत घेऊन जाते. एक काम बिघडले, दुसरेही अडले, घरात तणाव निर्माण झाला तर मन लगेच नकारात्मक विचार करू लागते. अशा वेळी शांत राहणे आणि योग्य विचार करणे महत्वाचे आहे. स्वामी समर्थ सांगतात की प्रत्येक संकटामागे एक शिकवण असते. संकटे आपल्याला कमकुवत करण्यासाठी नव्हे तर अधिक मजबूत बनवण्यासाठी येतात. श्रद्धा टिकवणारा भक्त शेवटी अधिक खंबीर होऊन बाहेर पडतो. जर तुमच्या आजूबाजूला मत्सर करणारे लोक असतील तर त्यांच्या वागण्यामुळे तुम्ही तुमचा मार्ग बदलू नका. तुमच्या मत्सरापेक्षा तुमचे चांगले कर्म अधिक शक्तिशाली असते. दररोज काही मिनिटे शांत बसून श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. नामस्मरणामुळे मन स्थिर होते, चिंता कमी होते आणि योग्य निर्णय घेण्याची ताकद वाढते. आपल्या घरातील वातावरणही महत्वाचे असते. घरात सतत राग, वाद, कटू शब्द आणि नकारात्मकता असेल तर मन अस्वस्थ राहते. म्हणून घरात प्रेमाने बोला, देवाची प्रार्थना करा, एकमेकांना आधार द्या. लक्षात ठेवा, प्रत्येक अफवा खरी नसते. कोणीतरी तुमच्यावर काहीतरी केले आहे असे म्हणाले म्हणून लगेच त्यावर विश्वास ठेवू नका. अशा भीतीचा गैरफायदा घेणारे लोकही असतात. स्वामी समर्थांचा मार्ग विवेकाचा आहे.
प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक तपासा. स्वामी समर्थांचे अनेक भक्त सांगतात की कठीण प्रसंगात त्यांनी नामस्मरण, प्रार्थना आणि सत्कर्म सोडले नाही. त्यामुळे त्यांना मानसिक धैर्य मिळाले आणि परिस्थितीला सामोरे जाण्याची शक्ती मिळाली. हा अनुभव श्रद्धेचा असतो, तो भीतीपेक्षा मोठा असतो. आजपासून रोज काही वेळ नामस्मरण, कोणाचेही वाईट नको, सत्य आणि प्रामाणिकपणे वागा. अडचणी आल्या तरी श्रद्धा सोडू नका. लक्षात ठेवा, दुसऱ्याचा वाईट विचारांवर तुमचे चांगले विचार, संयम आणि ईश्वरावरील विश्वास जास्त प्रभावी असतात. या व्हिडिओच्या पुढील भागात आपण जाणून घेऊ की संकटाच्या काळात मन कसे मजबूत ठेवावे, स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसार सकारात्मक जीवन कसे जगावे आणि कोणत्या सवयींमुळे श्रद्धा अधिक दृढ होतेच. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. श्री स्वामी समर्थ. संकट कितीही मोठं असलं तरी स्वामी समर्थ भक्तांचा हात कधी सोडत नाहीत. आतापर्यंत आपण समजून घेतले की प्रत्येक अडचणी मागे कोणीतरी आपले वाईट करत आहे असे मानणे योग्य नाही. स्वामी समर्थांची शिकवण आपल्याला भीती नव्हे तर श्रद्धा, विवेक आणि धैर्य देते. आता प्रश्न असा आहे, जेव्हा आयुष्यात कठीण काळ येतो तेव्हा भक्ताने काय करावे? जीवनात असा काळ येतो की सर्व काही आपल्या विरोधात चाललेले आहे असे वाटते. नोकरीत अडचणी, व्यवसायात नुकसान, घरात तणाव, तब्येतीची चिंता, आर्थिक अडचणी, हे सर्व एकाच वेळी आले की मन खचून लागते. अशा वेळी स्वामी समर्थांचा पहिला संदेश आहे, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याचा अर्थ असा नाही की संकट लगेच नाहीसे होईल. याचा अर्थ असा आहे की श्रद्धा आणि धैर्याने त्या संकटाला सामोरे जाण्याची शक्ती मिळते. स्वामी समर्थांच्या भक्तांच्या जीवनात ही परीक्षा आल्या, पण त्यांनी श्रद्धा सोडली नाही. त्यांनी संकटाला शाप न मानता ते स्वतःला घडवणारी संधी मानली, म्हणूनच ते अधिक मजबूत बनले. हे गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमचे मन हेच तुमचे सर्वात मोठे सामर्थ्य आहे. जर मन भीतीने भरले तर लहान अडचणही मोठी वाटते, पण जर मन श्रद्धेने भरले तर मोठ्या संकटालाही सामोरे जाण्याची हिंमत मिळते. म्हणून रोज सकाळी उठल्यावर स्वतःला सांगा, मी आज सत्याने वागेन, कोणाचे वाईट करणार नाही, स्वामी समर्थांवर विश्वास ठेवून माझे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पडेल. अनेक वेळा आपण दुसऱ्याच्या बोलण्यामुळे घाबरतो. तुझ्यावर नजर आहे, तुझे वाईट चालू आहे, तुझ्या प्रगतीला अडथळे आहेत, अशा बोलण्याने मन विचलित होऊ शकते. पण लक्षात ठेवा, भीतीवर उभा असलेला विश्वास हा खरा विश्वास नसतो. स्वामी समर्थ शिकवतात की भक्ताने सत्य, संयम आणि सदाचार कधीही सोडू नये. दुसऱ्याबद्दल राग, मत्सर किंवा सुराची भावना ठेवू नका, कारण नकारात्मकतेला उत्तर नकारात्मकतेने दिले तर मन अधिक अस्थिर होते. जर तुम्हाला वाटत असेल की आयुष्यात सतत अडचणी येत आहेत, तर स्वतःकडे शांतपणे पहा. आपल्या सवयी, निर्णय, वेळेचे नियोजन, आरोग्य आणि नातेसंबंध यांचाही विचार करा. अनेक समस्या या योग्य कृतींनी आणि संयमाने सुटू शकतात. दररोज काही वेळ प्रार्थना करा, नामस्मरण करा, गरजू व्यक्तीला मदत करा, आई वडिलांचा आदर करा, सत्य बोला. हीच खरी आध्यात्मिक साधना आहे. यामुळे मन शांत होते आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. लक्षात ठेवा, स्वामी समर्थांचा आशीर्वाद म्हणजे फक्त चमत्काराची वाट पाहणे नाही, तो आपल्याला योग्य मार्गाने चालण्याची बुद्धी, संकटांचा सामना करण्याचे धैर्य आणि योग्य निर्णय घेण्याची शक्ती देतो. एक संकल्प ठेवा, भीतीपेक्षा श्रद्धा मोठी ठेवीन, अपवांवर विश्वास ठेवणार नाही, सत्कर्म करत राहीन, संकट आले तरी स्वामी समर्थांचं नाम सोडणार नाही. विश्वास ठेवा, काळ कायम सारखा राहत नाही. कठीण दिवस जातात आणि नवीन पहाट उगवते. श्रद्धा, संयम आणि प्रामाणिक प्रयत्न यांची साथ असेल तर जीवनात पुन्हा प्रकाश येतो. पुढील आणि अंतिम भागात आपण जाणून घेऊया, स्वामी समर्थ भक्तांनी कोणते जीवन नियम पाळावेत, मन कसे सकारात्मक ठेवावे. श्री स्वामी समर्थ भक्तांनी आयुष्यात कोणते नियम पाळावेत. आतापर्यंत आपण 3 महत्वाच्या गोष्टी समजून घेतल्या की पहिली, प्रत्येक अडचणी मागे कोणीतरी आपले वाईट करत आहे असे समजणे योग्य नाही. दुसरी, स्वामी समर्थांची शिकवण भीती नव्हे तर श्रद्धा, धैर्य आणि विवेक शिकवते. तिसरी, संकटाच्या काळात नामस्मरण, सत्कर्म आणि योग्य कृती यांची साथ कधीही सोडू नये. आता आपण अंतिम भागात आपण जाणून घेऊ की स्वामी समर्थांचा भक्त आपल्या दैनंदिन जीवनात कोणते नियम पाळू शकतो.
पहिला नियम म्हणजे सत्य. कोणत्याही परिस्थितीत खोटेपणाचा आधार घेऊ नका. सत्याचा मार्ग कधी कठीण वाटू शकतो, पण शेवटी तोच मन शांती देतो. दुसरा नियम म्हणजे सत्कर्म. रोज एखादे तरी चांगले काम करा. गरजूला मदत करा. कोणाचा अपमान करू नका. आई वडिलांचा आणि ज्येष्ठांचा आदर करा. हीच खरी पूजा. तिसरा नियम म्हणजे नामस्मरण. रोज काही मिनिटे शांतपणे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या नामजपाचा जप करा. नामस्मरणामुळे मन स्थिर होते, चिंता कमी होते आणि सकारात्मक विचार वाढतात. चौथा नियम म्हणजे राग आणि द्वेष सोडणे. दुसऱ्याबद्दल सतत नकारात्मक विचार केल्याने सर्वात जास्त त्रास आपल्याच मनाला होतो. क्षमा करणे म्हणजे चुकीचे वागणे मान्य करणे नव्हे, तर स्वतःला मन शांत देणे होय. पाचवा नियम म्हणजे कर्तव्य. फक्त प्रार्थना करून न थांबता आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडा. श्रद्धा आणि प्रयत्न दोन्ही एकत्र असतील तर यशाची शक्यता वाढते. कठीण काळात स्वतःला एक प्रश्न विचारा. मी आज माझ्या हातात असलेले योग्य काम केले का? जर उत्तर हो असेल तर उर्वरित गोष्टींबद्दल अनावश्यक भीती बाळगू नका. लक्षात ठेवा, काही लोक तुमच्यावर टीका करतील, काही मत्सर करतील, काही तुमच्या यशामुळे अस्वस्थ होतील, पण तुम्ही तुमचा मार्ग बदलू नका. तुमची खरी ताकद तुमचे चारित्र्य, प्रामाणिकपणा आणि श्रद्धा आहे. स्वामी समर्थांचा संदेश असा नाही की आयुष्यात कधीच संकट येणार नाही. त्यांचा संदेश असा आहे की संकट आले तरी श्रद्धा, विवेक आणि धैर्य सोडू नका. जेव्हा मन स्थिर असते तेव्हा योग्य निर्णय घेणे सोपे जाते. मी आजच एक संकल्प करा. मी भीतीपेक्षा मोठी श्रद्धा ठेवेन. मी कोणाचेही वाईट करणार नाही. मी अफवांवर आणि अंधविश्वासांवर अवलंबून राहणार नाही. मी सत्य, प्रामाणिकपणा आणि सत्कर्माचा मार्ग स्वीकारेन. मी दररोज श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ नामस्मरण करेन. जर तुम्ही हा मार्ग स्वीकारला तर कोणतीही अडचण आली तरी तुम्ही अधिक धैर्याने तिचा सामना करू शकाल. प्रिय स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, खरी शक्ती भीतीत नसते. ती श्रद्धा, चांगले कर्म आणि आत्मविश्वासात असते. संकटे येतील, परीक्षा होतील, पण श्रद्धा आणि योग्य कृती सोडू नका. जर हा संदेश तुम्हाला प्रेरणादायी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत शेअर करा आणि अशा सकारात्मक व आध्यात्मिक विषयांसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.